तर नमस्कार मित्रांनो, तर आज आहे डे 7 आणि आज आपण बनवणार आहोत गुरुपौर्णिमेनिमित्ताने पी-एल-पी फाईल. सो बॅनर मी पूर्ण डिझाइन केलेला आहे. फक्त तुम्हाला काही चेंजेस करायचे. जर तुम्हाला फोटोशॉपची पी-एच-डी पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. म्हणजे यूट्यूब चॅनलवर जा, तुम्ही सर्च करा इमॉर्टल आर्टिस्ट, तुम्हाला तिथे व्हिडिओ मिळून जाईल. तर ती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पूर्ण डिटेलनी तुम्हाला तिचे ट्युटोरियल मिळेल आणि तुम्हाला पिक्सेल लॅब ओपन करून घ्यायचे. पिक्सेल लॅब ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला पी-एल-पी कशी ॲड करायची ते तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओजमध्ये दाखवलेला आहे. सो इथे माय प्रोजेक्ट्सवर क्लिक करायचं आणि .plt क्लिक करून फाईल डेस्टिनेशन तुमची जी असेल ती इथे तुम्ही सिलेक्ट करून घ्या. ओके. सो सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर ओपन आणि ॲडवर क्लिक केल्यानंतर असं काही इंटरफेस येईल. सो अशानंतर मग काय करणार, सो फर्स्ट आपल्याला तुम्हाला इथे नाव तुमचं जे असेल ते चेंज करायचे. इथे डबल क्लिक करा आणि तुमचं जे नाव असेल ते इथे टाईप करून घ्या. ओके. सो त्याच्यानंतर तुमचं इथं काय टायटल असेल, सब्जेक्ट असेल ते तुम्ही इथे टाकू शकता. जिथे माझं इमॉर्टल आर्टिस्ट डिजिटल प्रोडक्शन आहे तिथे टाकू शकता. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे इमेज चेंज करायचे. इमेज चेंज करण्यासाठी इथे षटकोन आकारावर क्लिक करा आणि डिलीट करून फोटो तुमचा ॲड करून घ्या किंवा इथे रिप्लेसमेंट ऑप्शन येत असेल तर रिप्लेसमेंट करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला इथे फोटो सेव्ह करताना सेव्ह इथे दिसत असेल, सेव्हवर क्लिक करायचे आणि सेव्ह ॲज इमेजवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला हाय क्वालिटीमध्ये जर सेव्ह करायचं असेल तर डायमेन्शन इथे दिसतं, इथे अल्ट्रा करा आणि अल्ट्रा केल्यानंतर इथे सेव्ह टू गॅलरीवर क्लिक करा. इथे जे सेव्ह टू गॅलरी त्याच्यावर क्लिक करा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? जर यूट्यूबवर पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर नक्कीच आपल्याला फॉलो करायला विसरू नका.